नवापूर तालुक्यातील चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक 74 हे प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वे प्रशासनाकडून पूर्णतः बंद करण्यात आले होते। या गेटच्या बंदीमुळे चिंचपाडा गावासह परिसरातील ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते। रुग्णालय, शैक्षणिक संकुले, बाजारहाट, दैनंदिन व्यवसाय व इतर अत्यावश्यक कामांसाठी नागरिकांना लांबचा व गैरसोयीचा पर्यायी मार्ग वापरावा लागत होता। या पार्श्वभूमीवर चिंचपाडा ग्रामस्थ, ग्रामपंचायत, सरपंच, पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक व व्यापारी वर्ग यांनी वेळोवेळी तालुका प्रशासन व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे रेल्वे क्रॉसिंग गेटवरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली। चिंचपाडा ग्रामपंचायतीच्या वतीने वारंवार निवेदने देत गाठीभेटी घेऊन या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यात आला। ग्रामस्थांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधला। पर्यायी मार्ग उपलब्ध होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात तरी प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वे गेट सुरू करण्यात यावे यासाठी प्रयत्न करण्यात आले। त्या अनुषंगाने दिनांक 29 डिसेंबर रोजी रेल्वे क्रॉसिंग गेटवरील रबर्स ब्लॉक बसवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सदर रेल्वे गेट क्रमांक 74 हा प्रवासी वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। रेल्वे गेट सुरू झाल्याने चिंचपाडा ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत समाधान व्यक्त केले। तसेच भविष्यात पर्यायी मार्ग त्वरित सर्व ऋतूत वापरता येईल असा आणि कोणतीही अडचण येणार नाही अशा पद्धतीने विकसित करण्यात यावा अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली। तोपर्यंत प्रशासनाने दिलेला निर्णय मान्य असून सध्या तरी रेल्वे क्रॉसिंग गेट सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल जिल्हाधिकारी मिताली शेठी, प्रांताधिकारी अंजली शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, नवापूर तहसीलदार दत्तात्रय जाधव व पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांचे चिंचपाडा ग्रामस्थांनी आभार मानले। यावेळी लोकनियुक्त सरपंच राहुल रमेश बसावे, माजी पंचायत समिती सदस्य रमेश बसावे, ग्रामपंचायत सदस्य राजू गोमा बसावे, उद्योजक पप्पू जयस्वाल, शायर तेली, कमलेश जयस्वाल तसेच मोठ्या संख्येने चिंचपाडा ग्रामस्थ उपस्थित होते। रईस शेख, विसरवाडी। नमस्कार, मी चिंचपाडा लोकनियुक्त सरपंच तथा आज इथं जमलेले सर्व चिंचपाडा ग्रामस्थ, व्यापारी आणि शेतकरी बंधू, मागील काही दिवसात 11/10/2025 ते आजपर्यंत रेल्वे गेट हा दुरुस्तीच्या नावाने बंद करण्यात आला होता। याला गावकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी मॅडम मिताली शेट्टी मॅडम तसेच उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा मॅडम तसेच पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त साहेब तसेच नवापूर तहसीलदार साहेब जाधव साहेब, नवापूर पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांना वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा करून चिंचपाडा रेल्वे गेट हा चालू करण्यास विनंती केली। तसेच चिंचपाडा ग्रामस्थांच्या मागणीला योग्य तो प्रतिसाद देऊन मान्य चांगला पाठपुरावा केला असून त्याला योग्य तो प्रतिसाद देऊन आज रेल्वे गेट हे चालू करण्यात येत आहे। तसेच गावाला याचा दिलासाही होत आहे। चिंचपाडा गावातील व आजूबाजूच्या खेडेपाड्यातील प्रवाशांनाही आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। तसेच व्यापारी बंधूंमध्येही रेल्वे गेट सुरू करण्याने आनंद व्यक्त करताना दिसत आहे व विद्यार्थी, रुग्णांना येणे जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असून हा रस्ता कायमस्वरूपी चालू ठेवावा अशीच आमची जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाला विनंती। धन्यवाद। आज दिनांक 29/12/2025 रोजी चिंचपाडा गावातील जो गेट क्रमांक 74 आहे तो खूप दिवसापासून बंद होता। आज तालुका प्रशासन, जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायत यांच्या वतीने जे काही प्रोसिजर पाठपुरावा करण्यात आला त्याला आज यश मिळालं, म्हणून आज आमच्या चिंचपाडा गावात व्यापारी, शेतकरी बंधू, शाळकरी मुले, जे पण आहे दवाखान्याला जाणारे लोक, त्यांना आज खूप आनंदाचे वातावरण त्यांच्यात आहे। कारण की हा गेट आमच्या चिंचपाडा वासिंसाठी हा जीवदायी गेट होता आणि तो सुरळीत चालू केला, म्हणून आम्ही या सर्व अधिकाऱ्यांचे, प्रशासनाचे खूप खूप गावाकडून आभार मानतो आणि हा गेट पूर्ववत असा चालू ठेवावा आमची अशी मागणी आहे। पण पर्यायी रस्ता आम्हाला चांगला करून दिला, जो अंडरपास राहो
या ओव्हरब्रिज राहू जे पण राहिलं ते आम्हाला पाणी पावसात आम्हाला काही अडचण आली नाही असा रस्ता बनवून दिला तर पुढे जे रेल्वे प्रशासन करेल ते आम्हाला मान्य राहील, पण तोपर्यंत हा गेट सुरळीत चालू ठेवावा ही प्रशासनाला आमची विनंती आहे. आणि पुनश्च एकदा खूप खूप आमच्या ग्रामपंचायतचे, तहसीलदार साहेबांचे आणि यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतो. आणि यावेळी जे पण काम बाकी आहे ते पुढील काम लवकरात लवकर करावे ही सुद्धा आम्ही या प्रशासनाला विनंती करतो. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.